नगर बदलतंय हे कुणालाही मान्यच करावं लागेल। 2024 ते 2026 या 2 वर्षात नगरमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या चकित करणाऱ्या राहिल्यात। नुसते चकित करणाऱ्या नाही तर आश्चर्यचकित करणाऱ्या म्हणाव्या लागतील। या जिल्ह्यात कधी काळी कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसचं वर्चस्व होतं, हे आताच्या पिढीला सांगूनही खरं वाटणार नाही। जिल्हा पूर्णपणे भगवा झालाय। हा विरोध करणाऱ्या थोरात, लंके, गडाख अशी मोजकीच नावे राहिली आहेत, पण त्यांचाही काही सांगता येत नाही। जिल्ह्यात लोणीच्या विखेंचा एक हाती अंमल सुरू झालाय। भाजपची चलती वाढली आहे। विरोध करणारे यू टर्न घेऊ लागलेत। साखर सम्राट सत्तेत येऊ लागलेत। नगरचा सहकार ही भाजपमय झालाय। या सगळ्या घडामोडीत एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत आलंय, ते म्हणजे बॉस अर्थात डॉक्टर सुजय विखे पाटील। सध्या जिल्हा पूर्णपणे विखेंच्याच हातात आलाय, हे मान्यच करावं लागतं। सुजय संग्राम जोडीनं पुढच्या 10-15 वर्षाचं राजकारण सेट केलंय, हे आम्ही वारंवार सांगितलंय, आजही तेच सांगतोय। विखेंची राजकारणावरील ही पकड कायम राहील का? गलित गात्र झालेले विरोधक हळूहळू संपतील का? भाजपची बॉसगिरी किती दिवसांची असेल, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2014 आणि 2019 ला देशात व राज्यात भाजपनं सत्ता मिळवली। 2019 लाच लोणीचं विखे कुटुंब भाजपमध्ये आलं। त्यावेळी व त्यापूर्वीही लोणीचे विखे आणि संगमनेरचे थोरात या 2 नावांभोवतीच नगरचं राजकारण फिरायचं। 2019 पूर्वी एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये असूनही विखे थोरातांमध्ये जास्त ट्युनिंग नव्हतं। हे दोन्ही नेते एकाच पक्षात असले तरी एकमेकांपासून 2 हात लांब राहूनच सहकार चालवायचे। परंतु 2019 नंतर विखे पिता पुत्र भाजपमध्ये आल्यावर मात्र या प्रवरा व संगमनेर या 2 यंत्रणेत थेट विरोध सुरू झाला। सहकाराचा जिल्हा असल्याने 2019च्या निवडणुकीत साखर सम्राटांनी आपापले गड राखले, परंतु जिल्ह्याचं राजकारण 2024च्या निवडणुकीत मात्र खऱ्या अर्थानं बदललं। भाजपमध्ये येऊन 5 वर्ष झाल्याने विखेंनी भाजपची स्ट्रॅटेजी आणि रणनीती समजून घेतली। जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांना आपलंसं करून घेतलं, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखेंचा नगर दक्षिणेत पराभव झाला। तोपर्यंत राजकारणात हार जीत ही फक्त निवडणुकीपुरती राहत होती, परंतु साखर सम्राटांच्या दुसऱ्या पिढीच्या मात्र हा पराभव जिव्हारी लागला। जशास तसे या न्यायानं राजकारणातील दुसरी पिढी तोपर्यंत सक्रिय झाली। त्यावेळी सोशल मीडियाचा वापरही अत्युच्च शिखरावर होता। देशातील बदलतं राजकारण या दुसऱ्या पिढीनं तत्काळ आत्मसात केलं। साम, दाम, दंडभेद ही शस्त्रे या लोकसभा निवडणुकीत दिसली आणि नगरचं राजकारण बदललं। लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका झाल्या। या निवडणुकीपासून नगर खऱ्या अर्थानं बदलायला सुरुवात झाली। नगरच्या राजकीय इतिहासात नोंद होईल असे धक्कादायक निकाल या निवडणुकीत पाहायला मिळाले। त्यापूर्वी लोकसभेला पराभूत झालेल्या सुजय विखेंनी नगरच्या राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली। क्विक अँड फास्ट राजकारण सुरू झालं। पराभवाचा बदला घेण्यासाठी पुढच्या 5 वर्षे वाट पाहण्याची मानसिकता राहिली नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून काळे कोल्हे, अकोल्यातून पिचड, राहुरीतून तनपुरे, नेवाशातून गडाख, शेवगावमधून घुले, पाथर्डीतून राजळे ढाकणे, नगरमधून जगताप, श्रीगोंद्यातून पाचपुते, नागवडे जगताप, कर्जत जामखेडमधून रोहित पवार अशी दुसरी पिढी सक्रिय होती। मागच्या दाराने सत्तेत जाण्याचा रस्ता समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेतही तोपर्यंत सत्यजित तांबे, विवेक कोल्हेंसारखे दुसऱ्या पिढीतील नेतेच येऊ लागले होते। याच दुसऱ्या पिढीसमोर डॉक्टर सुजय विखेंनी एक नवी स्ट्रॅटेजी सेट केली। लोकसभेला आपल्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांचा बदला घेण्याची नामी संधी सुजय विखेंनी हेरली। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे क्विक अँड फास्ट राजकारण सुरू केलं। सोशल मीडियाला हाताशी धरलं। स्वतःची यंत्रणा बदलली, स्टाईल बदलली, दुतोंडी कार्यकर्ते व कर्मचारी बदलले आणि थेट विरोधकांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला। आता विरोधकांचे नेते कोण, तर संगमनेरचे बाळासाहेब थोरात। याच थोरातांविरोधात संगमनेरची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करत संगमनेरमध्ये 4 सभा घेतल्या। या सभेला एवढा विक्रमी प्रतिसाद मिळाला की या सभांची चर्चा थेट मुंबईपर्यंत गेली। थोरातांविरोधात सुजय विखेंचं तिकीट फिक्स समजलं जात असतानाच महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली, परंतु तरीही आक्रमक प्रचाराचा सेट झालेला टेम्पो सुजय विखेंनी डिस्टर्ब होऊ दिला नाही। नुसतं संगमनेरच नाही तर राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर या विधानसभेतही सुजय विखेंनी आक्रमक प्रचार सुरू ठेवला। सुजय विखेंच्या याच कष्टाचं फळ निकालानंतर लगेच मिळालं। थोरात, तनपुरे, गडाख, ढाकणे, कळमकर, लंके अशा सगळ्याच दिग्गजांचा पराभव झाला। परंतु या एवढ्या मोठ्या विजयानंतरही विखे थांबले नाहीत। 2024 ते 2029 पर्यंत सगळंच बदलून टाकण्याची त्यांनी केलेली भीष्म प्रतिज्ञा ते अजूनही पूर्ण करतात। त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक व आताची विधान परिषद निवडणूक या सगळ्याच निवडणुकीत विखेंनी आपल्यातलं टायगर पण दाखवले।
टायगर अभी जिंदा आहे असं त्यांचे कार्यकर्ते का म्हणतात हे राज्याला दाखवून दिलं. या सगळ्या निवडणुकीत त्यांनी फक्त जमेचं राजकारण केलं. या जमेच्या राजकारणात ज्यांना ज्यांना जे शब्द दिले होते तेही पूर्ण केले. पोटनिवडणुकीत आपल्या शब्दावर थांबलेले प्राजक्त तनपुरे यांना त्यांनी महिनाभरातच आमदार करून दाखवलं. अर्थात त्यांच्या या सगळ्या डावपेचात पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी त्यांना दिलेला फ्री हँडही आता चर्चेत आलाय. शिवाय पक्ष वेगळा असूनही संग्राम जगतापांनी त्यांना दिलेली साथही दखलपात्र ठरली. जमेचं राजकारण कसं करायचं याचा नवा धडा विखेंनी जिल्ह्याला घालून दिला. शिवसेना शिंदे गटातील आमदार अमोल खताळ व नेवाशाचे विठ्ठल लंगे असो किंवा अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप किंवा आमदार काशीनाथ दाते या सगळ्यांना सोबत घेऊन डॉक्टर सुजय विखेंनी जिल्ह्यातील राजकारणाची घडी व्यवस्थित बसवली. राजकारण कसं करावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला दाखवून दिलं. त्याचंच फळ म्हणून थेट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी त्यांना मिळाली. नगर जिल्हा राजकारणाच्या बाबतीत तरुण झालाय. शिवाय 2029 पर्यंत तो आणखी तरुण होण्याची शक्यताही आहे. संगमनेरमध्ये थोरात, नेवाशातील गडाख या दोन विखे विरोधकांची तिसरी पिढी 2029 पर्यंत राजकारणात येईल. त्या पिढीपर्यंत हा विरोध कायम राहील असंही सांगता येत नाही. कदाचित थोरात गडाखांची तिसरी पिढी विखेंशी जुळवून घेईल. त्यानंतर या सगळ्या तरुण नेत्यांचाही म्होरक्या म्हणून सुजय विखे पुढची 20-25 वर्षे आपलं टायगर पण कायम ठेवतील असंही म्हणता येतं. मित्रांनो, आम्ही जे सांगतोय तसं होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.